बघा, आजचा 21 डिसेंबर वर्ल्ड मेडिटेशन डे म्हणून डिक्लेअर झालेला आहे. 21 आणि बरोबर 10 दिवसापूर्वी 12 नंबर होता. एंजल नंबर 1212 ह्या वर्षामधलं शेवटचा पोर्टल नंबर. आणि त्या दिवशी मी सांगितलं होतं की या 10 दिवसामध्ये सगळ्यांनी सतत पॉझिटिव्हच बोलायचं आहे आणि त्याद्वारे भरभरून या एंजल नंबरचे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना मिळत आहे. आता बरोबर आज 21 तारीख आहे. उलटा नंबर 1 नंबर आहे तो सूर्य नाडीशी संबंधित आहे आणि 2 नंबर आहे तो चंद्र नाडीशी संबंधित आहे. हे दोन्ही नंबर खूप महत्त्वाचे. या दोन्ही नंबरला तुमच्या आज्ञाचक्रामधनं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. चंद्रग्रहाशी संबंधित असलेला 2 नंबर, त्याप्रमाणे आपण चंद्रनाडीला ॲक्टिवेट केलेला आहे. पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही रेकीचे चिन्ह काढणार आहात. ओम काढायचं आहे शिवशक्ती म्हणून. त्यानंतर तुम्ही काढणार आहात आजचं बीजाक्षर हम काढायचं आहे. त्याचबरोबर आजचा नंबर 2 आणि 1 काढायचा आहे पाण्याच्या ग्लासवर. चोकुरे काढा, चोकुरे चोकुरे चोकुरे. मग डिस्टन्सचं चिन्ह काढायचं आहे. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. हार्मणीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी काढायचंय हार्टचं चिन्ह. आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे. हार्ट हार्ट हार्ट. आणि मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायला घ्या. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे. रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची. माझा कुणावरही राग नाही आहे. मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी लक्ष देऊन करत आहे. आत्तापर्यंत आयुष्यामध्ये मला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे आणि त्याचबरोबर इतरांवर पण माझं प्रेम आहे. मी खूप सक्षम झालेले आहे शरीराने, मनाने, भावनेने. या दैवी वैश्विक शक्तीचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून दोन्ही हात तुमच्या विशुद्ध चक्रावर ठेवायचे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. सावकाश डोळे मिटून घ्यायचे. कल्पना करायची या ब्रह्मांडामधली एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे, खूप प्रेम आहे. अशी शक्ती तुमच्या सहस्त्रहार चक्रातनं, म्हणजे बरोबर टाळूच्या मध्यस्थानातनं आतमध्ये येतेय. प्रत्येक श्वासासोबत ही शक्ती तुमच्या आत शरीरात येतेय. त्वचेच्या बारीक क्रोम छिद्रांमधनं तिचा आत प्रवेश झालेला आहे. चैतन्य शक्ती भरभरून आपल्या शरीरातनं वाहत आहे. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर घेऊन या. या क्षणाला आपण निर्विचार आहोत. आपण अतिशय शांत आहोत. चंद्र नाडीला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे. त्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे. आपल्या अंतरंगामध्ये फक्त चांगल्याच भावना उठत आहेत. परत लक्ष श्वासाकडे घेऊन या. खोल श्वास घ्या. श्वासाला रोखून ठेवायचंय आणि मग सावकाश श्वास सोडा. विशुद्ध चक्र कल्पना करायचे कंठाच्या मध्यस्थानी देवी सरस्वती विराजमान झालेल्या आहेत. त्याद्वारे आपल्याला विविध शास्त्रांचे ज्ञान होत आहे.
आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. आपण एक पवित्र आत्मा आहोत. या जन्मामध्ये मनुष्य वस्त्र आपण धारण केलेले आहे. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. प्रत्येक क्षणाला आपल्याला या दैवी वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. आज्ञाचक्रामधनच दत्तगुरु माऊलींना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्या रेकी गुरूंना, दत्तगुरु माऊलींना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. त्यांचे भरभरून आशीर्वाद आज आपल्याला मिळत आहेत. रेकी ध्यानाद्वारे आपण आपल्या स्वतःचा शोध घेत आहोत. नक्की आपला जन्म कशासाठी? आता आज्ञाचक्रामधनं आपल्या स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा. आपण खूप आनंदी आहोत, खूप उत्साही आहोत. आपल्या आजूबाजूला सगळीकडे आनंददायी वातावरण आहे. विशुद्ध चक्र आकाश तत्वरूपी आपले विचार आहेत. उच्च विचार, त्या विचारांमध्ये शुद्धता, आपल्या वागण्यामध्ये शुद्धता, आपल्या बोलण्यामध्ये शुद्धता. विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला होत आहे. आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास, हे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत. खोल श्वास घ्यायचा आहे. श्वासाला रोखायचंय आणि मग सावकाश श्वास सोडत बीजाक्षर हमचं उच्चारण करायचंय. हम. या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे. आपल्या आजूबाजूला असणारी ही वैश्विक शक्ती भरभरून सजीव आणि निर्जीव सगळ्या सृष्टीमध्ये ही आहे भरलेली वैश्विक शक्ती. प्रत्येक गोष्टीचे खूप खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने आपल्या मानेवर ठेवायचे. मिटलेल्या डोळ्यांमधून माकड हाडाला बघण्याचा प्रयत्न करा. चंद्र नाडी डाव्या बाजूची नाकपुडी आणि सूर्य नाडी म्हणजे उजव्या बाजूची नाकपुडी.
जेव्हा या दोन्ही नाड्या व्यवस्थित काम करत असतात त्याद्वारे तुमची माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुम्ना नाडी अगदी व्यवस्थित काम करत आहे. असे मानण्यात येते की तुमची सगळी चक्र या सुषुम्ना नाडीवर स्थिरावलेली आहेत. या सक्षम सगळ्या चक्रांचे खूप आभार मानायचे हमद्वारे. हम. सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा. खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त जे लिहून ठेवत आहे आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब, त्यांचे खूप आभार मानायचे. अतिशय विचारपूर्वक आपण प्रत्येक कर्म करत आहोत. कोणाबद्दलही सतत चांगले विचार, ते एक प्रकारचे कर्म, आणि त्याद्वारे आपल्या कृती, त्याद्वारे आपले प्रयत्न, या सगळ्यांचे खूप आभार हमद्वारे. हम. हम. प्रत्येक क्षणाला चित्रगुप्तांचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा. दंडाच्या आतमध्ये असलेला प्रत्येक स्नायू, प्रत्येक पेशी, प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देत आहोत हमद्वारे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. हम. सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे आणि सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा. कल्पनेमधून तळहातावर ओम काढा. हम बीजाक्षर काढा. त्याचबरोबर एंजल नंबर 21 काढा. रेकीची पारंपरिक चिन्ह काढा. चोकोरे सेहेकी. खूप आभार या पारंपरिक रेकी चिन्हांचे. प्रत्येक क्षणाला आपल्या दोन्ही हातांद्वारे सगळी चांगलीच कर्म घडत आहेत. खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही हातांचे हमद्वारे. हम. प्रत्येक श्वास महत्त्वाचा, प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा. दिवसेंदिवस आपण आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढवत आहोत. सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आपले आज्ञाचक्र, जे पवित्र आत्म्याशी संबंधित आहे. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळे रेकीचे ग्रँड मास्टर, सगळे रेकी मास्टर यांचे खूप आभार. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. कल्पना करायची गर्दनिळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. त्या गर्दनिळ्या प्रकाशामध्ये ज्योती स्वरूपात असलेल्या आपल्या आत्म्याला बघण्याचा प्रयत्न करा. आपण एक शक्तिशाली आत्मा आहोत.
या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत. खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे, पवित्र आत्म्याचे, बीजाक्षर ओम द्वारे. सूक्ष्म हालचाली आपल्या चक्रांवर होत आहेत, त्याकडे लक्ष द्या. सावकाश दोन्ही हात तुमच्या दोन्ही कानांवर ठेवा. चांगल्या श्रवण शक्तीद्वारे आपण चांगल्याच गोष्टी ऐकत आहोत. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्या बातम्या. खूप आभार मानायचेत आपल्या चांगल्या सक्षम श्रवण शक्तीचे ओम द्वारे. प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आज्ञाचक्रावर दोन्ही हात ठेवा. सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवा. सहस्त्रहार चक्र ज्याचा संबंध आहे या ब्रह्मांडाशी, या ब्रह्मांडातल्या प्रत्येक शक्तीशी, पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. लख जांभळा प्रकाश ह्या चक्रावर पडलेला आहे. खोल श्वास घ्या आणि मग ओमचं उच्चारण करा. अकार तु ब्रह्मा, उकार तु विष्णू, मकार तु महेश्वर. या तिन्ही तत्वाशी आपण एकरूप होत आहोत. या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने सावकाश दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने दोन्ही मेंदूंवर ठेवा. दोन्ही सक्षम मेंदू यांना बघण्याचा प्रयत्न करा. कल्पनेतनं दोन्ही मेंदूंवर ओम काढा. रेखेचे चिन्ह काढा. खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम मेंदूंचे, तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे ओम द्वारे. फक्त चांगले विचार, त्याद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत. सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. आज्ञाचक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. शिवशक्तीशी संबंधित असलेली ही वैश्विक शक्ती, प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे. आज्ञाचक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी हिरवा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. वायू तत्वाशी संबंधित असलेले हे अनाहत चक्र सक्षम वायू तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया
अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे प्रत्येक सक्षम श्वासाचे, प्राणवायूचे. बीजाक्षर यम द्वारे खोल श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचंय आणि मग सावकाश श्वास सोडत यमचं उच्चारण करा. यम. 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 खूप आभार मानायचे शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला डावीकडे दोन्ही हात ठेवायचे. आज्ञाचक्रामधनं शरीरातला महत्वाचा स्नायू म्हणजे आपले हृदय, त्याला बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या हृदयाची आपण खूप काळजी घेत आहोत. आत्तापर्यंत खूप विचार करून आपण आपल्या हृदयाला दुःख दिलेले आहेत. याच्या पुढे आपण आता सतत आनंदी राहणार आहोत, ज्याद्वारे आपले हृदय पण आनंदी राहील. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे, चांगल्या अंतःकरणाचे खूप आभार मानायचे. यम द्वारे. यम. वायू तत्वाची देवता श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत, त्याकडे लक्ष द्या. सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा. आज्ञाचक्रामधनं आपल्या दोन्ही फुफ्फुसांना बघण्याचा प्रयत्न करा. कल्पना करायची भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू आपल्या दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे. त्याद्वारे त्यांची दिवसेंदिवस कार्यक्षमता वाढत आहे. खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे. यम द्वारे. यम. यम. श्वासाच्या गतीला आपण सावकाश करत आहोत, ज्याद्वारे आपण आपल्या आयुष्याची दोरी लांबत आहोत. अतिशय सावकाश श्वास आत येतोय आणि अतिशय सावकाश आपण श्वास सोडत आहोत. आता सावकाश दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवा. अग्नी तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, अग्नी तत्व, सूर्य तत्व, सूर्यनारायण या पवित्र ग्रहाचे खूप आभार मानायचे. सूर्यनाडी उजव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे. खूप आभार मानायचे सूर्यनाडीचे. आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत, ज्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे.
सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार मानायचे. सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे. या चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी. बघा, या चक्राची आपण काळजी घेतल्यामुळे या दोन्ही देवतांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारं यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर या सगळ्याची आपल्याला प्राप्ती होत आहे. भरभरून श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार मानायचे. सक्षम मणिपूर चक्राचे बीजाक्षर रम द्वारे कल्पनेमधून मणिपूर चक्रावर सोनेरी पिवळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. इथला प्रत्येक अवयव, प्रत्येकाला ही वैश्विक शक्ती मिळत आहे. दिवसेंदिवस प्रत्येकाची कार्यक्षमता वाढत आहे. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे. प्रत्येक क्षणाला बीजाक्षर रम द्वारे श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत रमचं उच्चारण करा. रम. बीजमंत्राद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. सावकाश दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आपल्या पावनभूमीत असलेल्या सगळ्या पवित्र नद्या, गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, त्यांचे खूप आभार मानायचे. अमृता समान असलेले या नद्यांमधले जल, ज्याच्यामध्ये अशी शक्ती आहे, या मनुष्य योनीची पूर्ण शुद्धता, अंतर्बाह्य पूर्ण शुद्धता, खूप आभार मानायचे ह्या पवित्र नद्यांचे प्रत्येक क्षणाला. आणि ह्यामध्ये असलेल्या जलतत्वाचा संबंध आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी, ज्याद्वारे शरीर शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. स्वाधिष्ठान चक्रामध्ये आहेत विसर्जन क्रियेमधील प्रत्येक सूक्ष्म अवयव. प्रत्येक अवयव आपला छान काम करतोय. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. या चक्राची अधिदेवता श्री ब्रह्मदेव, वरुण देवता यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, जलतत्व आणि चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर वम द्वारे वम.
सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे खूप आभार मानायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूनी माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे. पाठीचा कणा आपण ताठ ठेवलेला आहे. गुदद्वारला आत ओढून घ्यायचंय. जिथे आपल्याला ताण जाणवतोय तिथे आहे आपले मूलाधार चक्र, शरीराचा मूळ आधार असलेले चक्र, अतिशय गुप्त स्थानी असलेले हे चक्र, ज्याची आधी देवता आहे बुद्धीची देवता गणपती बाप्पा. आपल्या कल्पनेमधून त्यांना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत, समाधानी आहोत, तृप्त आहोत. ही भावना आपली दृढ झालेली आहे. रक्तामधील प्रत्येक घटक आपला व्यवस्थित काम करत आहे. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरात असलेला अस्थिधातू, त्याला आपण बळकटी देत आहोत या वैश्विक शक्तीद्वारे. खूप आभार मानायचे पृथ्वी तत्वाचे, पृथ्वी ग्रहाचे, गणपती बाप्पांचे. बीजाक्षर लम द्वारे. लम. लम. मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे, ज्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपले निर्णय सक्षम आहेत. या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. दत्तगुरु माऊलींची कृपा आपल्यावर आहे. त्यांची साधना आपली व्यवस्थित सुरू आहे. सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा. शरीरातले सगळ्यात मोठे हाड हे मांडीमध्ये, त्याचे खूप आभार मानायचे. इथला प्रत्येक स्नायू, प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय. भरभरून आपल्या दोन्ही हातांमधनं ही ऊर्जा वाहत आहे. तिचे खूप आभार मानायचे. लम द्वारे. लम. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आता दोन्ही हात आपल्या दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. कल्पनेमधनं दोन्ही सक्षम गुडघ्यांवर ओम काढा, चोकुरे काढा, सेहेकी काढा. सक्षम दोन्ही गुडघ्यांचे खूप आभार मानायचे. आपल्या तळहातामधनं जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. प्रत्येक अवयव खूप महत्वाचा, प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय. लम द्वारे. लम. दोन्ही सक्षम गुडघे अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्यांचे खूप मनापासून आभार मानायचे. आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांखाली ठेवा. प्रत्येक लिगामेंट, प्रत्येक हाडांना, नवीन तयार होणाऱ्या पेशींना आपण ऊर्जा देत आहोत. प्रत्येकाची कार्यक्षमता वाढत आहे. खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे.
लम द्वारे, लम, सावकाश दोन्ही हात दोन्ही घोट्यांवर ठेवा. आपले दोन्ही सक्षम घोटे, त्या घोट्यांच्या आतमध्ये असलेला प्रत्येक सूक्ष्म अवयव, आपल्या टाचेचे हाड आणि प्रत्येक जॉईंट, प्रत्येकाला आपण रेकी देत आहोत. प्रत्येकाचे आभार मानायचे. बीजाक्षर लम द्वारे, लम, लम, सावकाश आणि प्रेमाने आपल्या तळपायावर हात ठेवा. कल्पनेतनं दोन्ही तळपायांवर ओम काढा, लम बीजाक्षर काढा, चोकुरे काढा, सेहेकीचं चिन्ह काढा. पूर्ण संतुलन. बघा आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या भावनेमध्ये भरभरून या शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. दोन्ही सक्षम पावलांचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर लम द्वारे, लम, लम, सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करायचा आहे. आता दोन्ही हात तुमचे ज्ञान मुद्रेमध्ये दोन्ही पायांवर ठेवा. ओमचं उच्चारण आपण करणार आहोत. शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचंय आणि मग श्वास सोडत जितक्या वेळा तुम्हाला ओम म्हणता येईल तितक्या वेळा ओम म्हणायचंय. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन यायचे. पांढऱ्या स्वच्छ रेखीच्या प्रकाशात आपल्या स्वतःला बघायचे. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला, आपल्या पवित्र आत्म्याला, ह्या पवित्र मनुष्य योनीला मनापासून नमस्कार करा. पंचतत्व, त्याद्वारे आपली सक्षम सातही चक्र
अगदी व्यवस्थित काम करत आहे आणि त्यावर आधारित आहे आपला पंचकोश. अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार म्हणायचे पंचकोशाचे, या दैवी ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. सावकाश पाण्याच्या ग्लासवर तुम्ही ओम काढा. चोकुरे काढायचे तुम्ही सगळ्यांनी पाण्यावर. चोकुरे चोकुरे चोकुरे. पाण्याचा दुसरा ग्लास भरून घ्यायचा आहे. बघा, पाण्याचा दुसरा ग्लास भरून घेतलाय. या पाण्याच्या दुसऱ्या ग्लास आपण तयार करतोय आपल्या घरातल्या लोकांसाठी आशीर्वाद.